माझ्या लक्षात आली एक गोष्ट, जो खरा आणि साधा सरळ व्यक्ती असेल त्याची किंमत 0 असते आणि जो खोटं वागतो, बेईमानी करतो तो हिरो असतो. वयाने सन्मान तर मिळतो, पण आदर तर तुमच्या व्यवहाराने मिळतो. कधी कधी असं नातं तयार होतं की प्रत्येक गोष्ट करताना आधी त्या व्यक्तीचा विचार येतो. डोळ्यात गेलेला कचरा, पायात रुतलेला काटा आणि रुईमध्ये लपलेली आग यापेक्षा भयंकर असते माणसाच्या मनात असलेली कपट भावना. तसं तर कधी चुकत नाही नजरेचे अंदाज, पण नेहमी नजरेला दिसतात तसेच लोक असतात असंही काही नाही. नाती ही इमारतीसारखी असतात. वरवरच्या हलक्या भेगा दिसल्या म्हणून इमारत पाडली जात नाही, भेगा भरल्या जातात. कोणी जबाबदारीबद्दल विचारत नाही आजकाल. सगळे इतकंच विचारतात किती कमावतो म्हणून. रिकामा फाटका खिसा घेऊन बाहेर पडा. स्वतःची किंमत किती आहे याचे सगळे भ्रम दूर होतील. ज्याला दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा असतो, देव त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीही हिरावून घेत नाही. समोरच्याचं वाईट इतकंच करा जेव्हा आपल्यावर वेळ येईल तेव्हा सहन होईल. वेळ जर एकसारखी राहिली असती तर आपल्या लोकांची ओळख कशी झाली असती. सगळे सुख ऐशो आराम खरेदी करा पैशांनी, पण समाधान कोणत्या भावात मिळेल ते सांगा एकदा. सांभाळून चला आयुष्याच्या रस्त्यावर. काटे खूप आहेत इथं, कधी पायात रुततात तर कधी मनात. परिस्थिती कशीही असली तरी आपल्या जागेवर ठाम राहा. वेळ आली की कच्च्या आंबट कैरीचं देखील गोड आंब्यात रूपांतर होतं. लोक म्हणतात आनंदी खूप असतात तुम्ही. त्यांना काय माहीत मी थकलोय दुःख लपवता लपवता. कधी कोणासमोर दुःख माझं मी सांगत बसणार नाही. सहन तर मलाच करायचं आहे, मग उगाच तमाशा का जगासमोर. बासुरीकडून शिकावं जगायचं. किती छिद्र आहेत हृदयात तरी फक्त मधुर सूरच बाहेर येतात. पोट तर आईच्या हातांनी बनवलेल्या पोळीने भरायचं. आजकाल तर फक्त भूक भागवली जाते. जरुरी नाही की मिठाईने कोणाचं तोंड गोड केलं जाईल. तुमच्या तोंडातून निघालेले गोड शब्द देखील कोणाच्या तरी आयुष्यात गोडवा आणू शकतात. अजब शर्यत आहे ही आयुष्याची. जिंकलो तर आपले मागे राहतात आणि हरलो तर आपलेच मागे सोडून जातात. आयुष्य सुंदर होतं जर साथ देणारा दगाबाज नाही निघाला तर. छोटे होतो तेव्हा मोठ्या गोष्टींची स्वप्ने बघितली आणि आता मोठे झालो तर लहानपणात हरवून जातो. तो काळ वेगळा होता जिथं दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी यायचं. आजकाल तर आपल्या लोकांना रडवून आनंदी राहतात लोक. यशस्वी होण्यासाठी मेहनत करावी लागते, नशीब तर जुगारात आजमावतात. नाती सांभाळण्यासाठी वेळ काढा, कारण जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा नाती दूर गेलेली असतील. आजच्या तारखेला माणूस प्रत्येक गोष्टीची किंमत ओळखून आहे, पण माणुसकीच्या किमतीत मात्र त्याचं गणित चुकतं. सगळ्या जगासमोर आपलं दुःख मांडू नका. थोडेफार मलम लावणारे असतात, बाकी सगळे तर मीठ घेऊन बसलेले असतात. भांडण करणाऱ्या शत्रूंना इतकं घाबरण्याची गरज नाही जितकं मित्र बनून घात करणाऱ्यांना. यशस्वी तोच आहे जो आपल्या शत्रूवर नाही तर आपल्या इच्छा आकांक्षांवर विजय मिळवतो. घड्याळ सुधारून देणारे मिळतात, पण आपली वेळ आपल्याला सुधारावी लागते. काही प्रश्नांची उत्तरे काळच देतो आणि विश्वास ठेवा, काळाने दिलेली उत्तरे अप्रतिम आणि चोख असतात. कोणाला कितीही आपलं माना, एक दिवस लोक आपण चुकीचे आहोत हे सिद्ध करतातच. कोणत्या शब्दात मांडायची आपली व्यथा. ऐकणारे भरपूर आहेत, पण समजून घेणारा कोणी नाही. लक्षात ठेवा, चांगला काळ पाहायचा असेल तर वाईट काळातून जावं लागतं. जेव्हा कोणी डोळ्यात धूळ फेकतं तेव्हा पहिल्यापेक्षा जास्त चांगलं आणि स्वच्छ दिसतं. सवय आणि संस्कार आपल्याला सांगतात की आपण कवडीमोल आहोत का अमूल्य आहोत. कोणाला देण्यासाठीची चांगली भेट म्हणजे त्याच्या भावना समजून घेणं आणि त्याचा आदर करणं होय.
आयुष्य पेनड्राईव्ह सारखं नाही, मनात येईल तेव्हा कोणतंही गाणं लावलं. आयुष्य तर रेडिओ सारखं आहे, कधी कोणतं गाणं लागेल हे सांगता येत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.